आणि चेंडू फेकायला आलेले आहेत. याचं नाव काय रे? अजित यादव. अजित यादव बॉलिंगला आलेले आहेत आणि बॅट्समन प्रशांत कळंबे आणि रोहन वाघेला. सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा आहे. पहिला बॉल टाकण्यात येते, पहिला चेंडू टाकण्यात येते. टाळ्या वाजवा सर्वांनी. मोठ्या लानी मध्ये हे तो त्याला सांग नऊ पुढे आहे का त्याचं काय नाही त्याला सांगा एकदा स्टार्टिंग आहे ना. आता थोड्या वेळात घमासन युद्ध चालू होणार आहे. तर आता आम्ही काउंटिंग केल्यानंतर बॉलिंगची स्टार्ट करायची आहे. 5 4 3 2 1 स्टार्ट. पहिला बॉल टाकला आहे. पहिलाच बॉल डॉट केला आहे. छान बॉलिंग. पहिला बॉल डॉट. अजित डॉट आहे का वाईट? एक मिनिट विक्रम दासगावकर वाईट आहे का? माझ्या हात केले म्हणून बोललो नाही. पहिलाच डॉट बॉल. दुसरा बॉल 1 धावा. 1 धावा. दुसरा बॉल, दुसरा चेंडू 1 धावा. आता तिसरा चेंडू टाकण्यात येणार आहे. रोहन वाघेला यांना तिसरा चेंडू टाकण्यात येणार आहे आणि हा टाकलेला आहे आणि हा डॉट बॉल. 3 बॉल 1 रन्स. 3 बॉल 1 धावा एनसी टायगर. 3 बॉल 1 धावा एनसी टायगर. चौथा चेंडू टाकलाय मस्त पैकी. वाईट बॉल. पंचांशी वाद घालायचा नाहीये. वाईट बॉल 2 धावा. 3 बॉल 2 धावा. वाईट बॉल 3 धावा. 3 बॉल 3 धावा. 3 बॉल 3 धावा. चौथा बॉल डॉट बॉल आणि शेवटचा चेंडू 3 धावा आणि 1 ओव्हर 4. प्रत्येक ओव्हर 5 बॉलचा असेल. प्रत्येक षटक 5 चेंडूंचा असेल. 1 ओव्हर मध्ये 4 धावा एनसी टायगर. धावफलक कुठे आहे? धावफलक लावा. दुसरा बॉलर आला आहे निहार ठसाळे. पहिल्या पर्वाचा सामनावीर आपला मालिकावीर निहार ठसाळे पहिलाच चेंडू टाकत आहे आणि हा पहिला चेंडू टाकला आहे मस्त डॉट बॉल गेला आहे. 4 धावा 1 बॉल. पहिलाच चेंडू डॉट घालवला आहे. छान बॉल. पहिलाच चेंडू आणि हा दुसरा चेंडू टाकण्यात आला आहे आणि आज मस्त फटका चौकार मारला आहे नितीन कळंबे यांनी आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवली आहे. त्यांनी 8 धावांवरती संघ नेऊन ठेवला आहे प्रशांत कळंबे यांनी. आता तिसरा चेंडू टाकणार आहे नितीन डॉट बॉल. 3 बॉल 8 रन्स. 3 बॉल 8 रन्स आणि हा चौथा मस्त डॉट बॉल. 4 बॉल 8 रन्स. 4 बॉल 8 रन्स. छान बॉलिंग केलेली आहे. चौकार मारू सुद्धा. चौकार. पंचाची तुम्ही डिस्कस करा. तिघा पंचांनी पुढे बाहेरून बोलू नका. नितीन ठसाळे बाहेर या. नितीन ठसाळे आणि बाकीच्यांनी पण शांत बसा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणीही चर्चा करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 12 धावा 2 षटकात 12 धावा. नितीन ठसाळे शांत राहा. वाटतोय पण तो तिकडचे बोलतात नाही. पंचाचा निर्णय अंतिम राहील. कृपया शांत राहा. हा ठीक आहे शांत राहा. आता झालं चला. हा 12 2 ओव्हर 12.
2 ओव्हर 12. रिव्ह्यू काही आहे? ठीक आहे, झाला डिसिजन संपला. स्कोर 12-12. आउटची अपील केली आहे लो फन्स यांनी आणि आउट. रोहन वाघेला आउट. 1 बाद 12 धावा. एकच बॉल झाला ना, 1 बॉल आणि 12 धावा आणि 1 विकेट. आता कल्पेश आला आहे. कल्पेश कॅच ड्रॉप. कॅप्टननी कॅच ड्रॉप केलेली आहे. सुवर्ण संधी सोडली आहे कॅप्टननी सुवर्ण संधी सोडली आहे. 2 बॉल 12 1 विकेट. आउट. कल्पेश आउट. 2 बाद 12. 3 बॉल 12 रन्स 2 विकेट. 3 बॉल 12 रन्स. अजूनही एकही धावा दिली नाही. छान षटक टाकलेलं आहे. आता बघूया 2 बॉल मध्ये किरण नाईक काय करतायत. किरण नाईक आपला आणि हा मस्तपैकी फटका मारलेला आहे पण काहीच मिळालं नाही. छान फिल्डिंग. 4 बॉल 12 2 विकेट. 4 बॉल 12 2 विकेट. आणि हा 5वा अंतिम चेंडू. मस्त फटकार 2 धावा. 14 3 ओव्हर 14 रन्स 2 विकेट. शेवटचा षटक आहे. 3 ओव्हर 14 2 विकेट. आणि खुद्द बॉलिंग करायला आहे कॅप्टन. करणार आहे नितीन कळंबे सॉरी प्रशांत कळंबे. 14 धावा. लेन्सी टायगर 3 ओव्हर. आणि हा पहिलाच बॉल वाईट. 15 धावा. दुसरा बॉल नो बॉल. कॅप्टन नो बॉल. डिस्कस करतायत. तुम्ही शांत बसा. अंपायर्स डिस्कस करतायत. बॉल एक पण नाही ना. नो दिला आहे. 0 बॉल आहे. 16 नो बॉल. छान नो बॉल आणि 1 धावा. 18 0 बॉल 18. त्यांनी बॉलिंग सोडली आहे. 0 बॉल 18. रोहन वाघेला हसू बॉलिंग करत आहे. 18 धावा. एनसी टायगर 3 ओव्हर. आणि हा पहिलाच चेंडू आणि 1 धावा. 19 1 बॉल 19 1 बॉल 19 1 बॉल 19. आणि हा दुसरा बॉल नो बॉल आणि 1 धावा. 2 धावा मिळाल्या संघाला. 1 बॉल 21 1 बॉल 21. विक्रम एकच बॉल झालाय ना. पहिला बॉल झाला ना. 1 बॉल 21 1 बॉल 21. दुसरा चेंडू आणि हा मस्त शॉट मारलाय. वाचलाय. 2 बॉल 22 2 बॉल 22 2 बॉल 22. 3 ओव्हर 2 बॉल 22. 3 ओव्हर 2 बॉल 22. शॉट 3 ओव्हर 3 बॉल 23. 3 ओव्हर 3 बॉल 23. छान स्कोर पुढे घेतलेला आहे. 23. 3 ओव्हर 3 बॉल 23. आणि वाचलाय. किरण नाईक वाचलाय. 24 शेवटचा चेंडू. शेवटची ओव्हर. 24 रन्स. 24. बघूया काय करतात प्रशांत कळंबे. शेवटच्या बॉलला चौकार मारतात का. आणि हा मस्तपैकी शॉट होता. 2 गया.
25. 26 जिंकण्यासाठी 26 धावा बी किलर्स यांना. जिंकण्यासाठी 20 चेंडू 26 धावा. पुढील संघ उपस्थित राहायचा आहे. बीके लायन्स आणि विक्रांत विहिरी होता. लवकर चला, सुरुवात करायची. विक्रम वीर योद्धा यांचे कॅप्टन आणि बीके लायन्स यांचे कॅप्टन टॉस उडवायचा आहे. लवकर या. हा लवकर या. आवाज येत नाही पुढची टीम टॉस उडवायची आपल्याला. लवकर या, क्रीज मध्ये टाइम आहे आपल्याला. बीके लायन्स भाऊ मा तुमचे भाई. अरे टॉस उडवायला काय, टॉस सोडून घे. मॅच होणारच आहे तशी, पण मॅच थोडी टॉस उडवून द्या फक्त. फक्त टॉस उडवायचा. डिसिजन तू नंतर द्यावं, जिंकलास तर भाई भाऊ मा. डिसिजन नंतर ते जिंकलास तर, पण टॉस उडून घे. टॉस होतोय पुढच्या सेकंड मॅचचा टॉस होतोय. टॉस साठी आलं क्रीज वरती विक्रांत विहिरी होता आणि बीके लायन्स. विक्रम जरा टॉस उडून घ्यायचा. विक्रम जरा टॉस उडून घ्यायचा यांचा. चला रेडी. विक्रांत विहिरी होता. टॉस घेऊन झाले. तुमचा डिसिजन तुम्ही नंतर सांगू शकता, काय काही नाहीये. हॅलो विक्रम, जो खाली अंपायर आहे ना, तो स्कोररला इशारा करेल. हा ओके. राखू 2 वरती कोण आहे? विशाल. अंपायरला इशारा करायचा 2 म्हणून स्कोररला. राखू स्कोररला इशारा करायचा 2 रनचा, किंवा आउटचा काय असेल नव्हता. चला एनसी टायगर यांनी लवकरच फिल्डिंग लावायचे. फलंदाजीसाठी उतरले अजित यादव आणि निहाल टसाळे. आणि बॉलिंग साठी सज्ज आहे मेहुल वाघेला. पहिला ओव्हर टाकत आहे. 26 धावांची आवश्यकता बी किलर्स यांना. 26 धावांची आवश्यकता बी किलर्स यांना 20 ओव्हर. आणि पहिलाच बॉल टाकत आहे. आणि पहिलाच नो 0 बॉल 2. निहा टसाळे बॅटिंग साठी आलाय. निहा टसाळे 0 बॉल 2. पहिला बॉल बस. 1 बॉल 3. 1 बॉल 3.
एक बॉल 5 नो बॉल एक बॉल 5 हा 5 झाले एक बॉल 5 पंचाचा निर्णय अंतिम राहील आणि वाचला आहे 2 बॉल 6 अरे 6 2 बॉल 6 3 बॉल 7 हे बरोबर आहे ना 3 बॉल 7 3 बॉल 7 3 बॉल 7 4 बॉल 8 4 बॉल 8 4 बॉल 8 5 बॉल 9 चिकी रन्स काढत आहे 5 बॉल 9 1 ओव्हर 9 1 ओव्हर 9 बरोबर आहे बरोबर आहे 1 ओव्हर 9 15 बॉल 17 धावांची आवश्यकता बिगिनर्स यांना 1 ओव्हर 9 पहिलाच बॉल प्रशांत कांबळे आणि 2 धावा आता लागून गेला चौकाच्या दिशेने तर 2 धावा 11 झालेले आहेत एक बॉल आणि आउट अजित यादव आउट 2 बॉल 11 1 ओव्हर 2 बॉल 11 जिंकण्यासाठी 15 धावांची गरज 1 ओव्हर 2 बॉल 11 1 ओव्हर 2 बॉल 11 शॉट 3 बॉल 12 14 धावांची आवश्यकता 3 बॉल 12 आउट 2 विकेट 4 बॉल 12 2 विकेट 4 बॉल 12 2 विकेट 4 बॉल 12 2 विकेट शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा 12 सेम स्कोर आहे एनसी टायगरचा पण 12 होता 2 ओव्हरला आणि 2 विकेटच गेलेले 12 आणि 13 2 ओव्हर 13 2 ओव्हर 13 जिंकण्यासाठी 13 2 ओव्हर मध्ये 13 पाहिजे 10 बॉल 13 रन 2 विकेट गेलेले आहेत 10 बॉल 13 रनची आवश्यकता आहे आणि बॉलर आले योगेश कांबळे टाळ्या योगेश कांबळे यांचे बद्दल टाळ्या गोलंदाज योगेश कांबळे टोपी घालून गोलंदाजी करणार आहे काढली उलटी फिरवली आहे 2 ओव्हर 13 आणि 10 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आणि पहिला चेंडू वाईड 14 धावा दुसरा चेंडू मस्त टाकला आहे 1 बॉल 14 1 बॉल 14 चौकार 2 बॉल 18 बॉल द्या
2 बॉल 18. 8 बॉल 8. 8 बॉल 8 पाहिजे. 18. 26 विन आहे. 25 किंवा आता 26 विन आहे. 2 बॉल 18. 2 बॉल 18 आणि बॉल बसून गेले आणि चान्स. आउट. तिसरा विकेट. 3 बॉल 18. 3 विकेट. 3 बॉल 18. 3 विकेट. 7 बॉल 8 ची आवश्यकता. कंपल्सरी चेस करायचा आहे. बी किलर्स यांना परत एकदा सांगण्यात येत आहे, कंपल्सरी चेस करायचा आहे आपल्याला. तीन बॉल 18. व्हाईट नो टाकतोय तो, व्हाईट नो टाकतोय, व्हाईट नो टाकणार तो. 20. 4 बॉल 20. 6 बॉल 6 पाहिजे. 6 बॉल 6 पाहिजे. शेवटचा चेंडू आणि मस्त केला. मस्त. 5 बॉल 6 पाहिजे. 4 विकेट. 5 बॉल 6 पाहिजे. 4 विकेट. आता खांद्यावर जबाबदारी आली कॅप्टन वरती. बी किलरचे कॅप्टन यांच्यावरती जबाबदारी आहे. 4 विकेट गेलेले आहेत. 4 विकेट. 20 धावा. 5 बॉल मध्ये 6 पाहिजे. 5 बॉल मध्ये 6 पाहिजे. रोहन गप्ती बॉलिंग करणार आहे. बोबडीचे आहे. रोहन गप्ती लवकर उभे राहा आणि एनसी टायगर लवकर फिल्डिंग लावा आपण. एनसी टायगर लवकर फिल्डिंग लावा आपण. 5 बॉल 6 धावांची गरज आणि खुद्द कॅप्टन समोर बॅटिंग करत आहे. पहिला बॉल टाकत आहे रोहन वाघेला आणि आउट. पहिल्या बॉलला विकेट कॅप्टनचा काढला आहे रोहनने आणि 4 बॉल मध्ये 6 पाहिजे. 6 कंपल्सरी 6 करायचे आहेत. नाही 5 नाही 4 कंपल्सरी 6. आणि मामा आले आहेत रोहित सोलंकी. थुकायला अलाउड नाही, फाईन मारली जाईल. बीएमसीचा माणूस घाण करतोय. उभे राहा योगेश कांबळे, उभे राहा. 1 बॉल 5 विकेट. 20 धावा. 6 विकेट. सेकंडला सुके. 3 बॉल 6 धावाची गरज. मस्त. इथे पहिल्याच मॅचचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षक एकदम खुश झालेले आहेत आणि चांगली मॅच झालेली आहे. मला वाटतंय बी किलर्स यांचा तोंडचा घास हे एनसी टायगर हे पळवत आहे, कारण इकडे तिकडे पारडं जड होत होतं. आता एनसी टायगरचा पारडं जड झालेलं आहे. 3 बॉल मध्ये 6 पाहिजे आणि हॅट्रिक. टीमची हॅट्रिक आहे, फक्त टीमची हॅट्रिक आहे. बॉलर रनआउट झाल्यामुळे बॉलरची हॅट्रिक नाहीये. रनआउट झाल्यामुळे बॉलरची हॅट्रिक नाही, पण टीमची हॅट्रिक झाली आहे. कॅच आउट आहे. हॅट्रिक टाळ्या. पहिली मॅच पहिली हॅट्रिक टाळ्या.
पहिली मॅच पहिली आखरी 3 बॉल 3 विकेट शेवटचा आहे चिटकून गुणवले दिले 2 बॉल 6 धावा या बॉलला जर मारला तर ठीक आहे नाहीतर बी किलर्स पहिल्या मॅच हरणार आहे हरण्याच्या परिस्थितीत आहे बी किलर्स रोहन वाघेला छान गोलंदाजी 3 बॉल मध्ये 3 विकेट झाले चौथा बॉल टाकत आहे चौथा बॉल मध्ये मला वाटतं विकेटच पडणार आहे आणि हा वाचला एकच धावा 21 धावा आणि अशा प्रकारे जवळजवळ एनसी टायगर यांनी सामना जिंकलेला आहे चौकार मारला तरी एनसी टायगर यांनी जिंकलेला आहे आणि आपण आणि जिंकले आहेत सामना जिंकलेले आहे 3 धावांनी एनसी टायगर जिंकलेले आहेत पुढची मॅच बीके लायन्स आणि विक्रांत विधी होता पहिल्या पर्वाची विजेते आणि दुसऱ्या पर्वाची विजेते पहिल्या पर्वाची विजेते आणि दुसऱ्या पर्वाची विजेते लवकर यायचं हो सुशांत केले का तुमची टीम घेऊन